रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. गावातील अवैध दारू विक्री बंद करा. जवळबनच्या महिला आक्रमक घोषणाबाजी करत नारी शक्तीचा हल्लाबोल. केज तालुक्यातील जवळबन येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक जणांचा मृत्यू यापूर्वी झाला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या सततच्या पुरुषांच्या व्यसनाधीनतेला वैतागून गावातील संबंध महिलांनी एकत्र येऊन बुधवार रोजी सकाळी 8 वाजता आक्रोश रॅली गावात काढली. महिलांच्या पुढाकारानंतर पुरुष मंडळी यामध्ये सहभागी झाले. गावात दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावर थेट मोर्चा काढला. यावेळी महिला आक्रमक होऊन घोषणाबाजी करत होत्या. पूर्ण गावातून जनजागृती रॅली काढून जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आक्रोश मोर्चाचा समारोप करण्यात आला. युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल महेश कोकाटे यांनी 400 महिलांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी व्यसनाधीन झालेल्या कुटुंबातील महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडून व्यथा मांडल्या. एवढंच नाही तर अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. सर्व संतप्त झालेल्या महिलांनी यापुढे अवैध दारू विक्री गावात आढळून आल्यास थेट हल्लाबोल करण्याचा इशारा दिला. लहान मुलींनी वेदना मांडल्या. गावात दारू विक्री होऊ नये, त्यामुळे आमचे वडील दारू पिऊन आम्हाला मारहाण करतात, घरातल्या सगळ्या वस्तू विकतात, आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो, अशा वेदना लहान मुलींनी व्यक्त केल्या. नारी शक्तीने लढा आक्रमक केल्यानंतर दारूबंदीच्या लढ्यात महिलांच्या मागोमाग तरुणांनी सहभाग नोंदवला. तर अनेकांनी आपण यापुढे दारू पिणार नाही असा संकल्प करून गावात कुठेही दारू विक्री होऊ देणार नाही अशी थेट शपथ घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांची अवैध दारू विक्रेत्यांवर थेट कारवाई. गावात दारूबंदी मोहीम सुरू असताना दुसरीकडे काही अवैध दारू विकणारे विक्री करत होते. यावेळी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी भेट घेऊन दारू विक्रीच्या अड्ड्यावर जाऊन गावकऱ्यांच्या साथीनं अवैध दारू विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. यामध्ये पांडुरंग बाबूराव वैरागे, समाधान भगवान वैरागे, नीलाबाई पंकज शिंदे यांच्यावर दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. संतापलेल्या महिलांनी यापुढे कोणीही गावात परिसरात दारू विकाल तर याद राखा अशी घोषणाबाजी करत अवैध दारू विक्रेत्यांना इशारा दिला आहे. गावातील अवैध दारू विक्री आणि दारू पिणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी सरपंच आणि गावकरी मिळून महिलांची दारूबंदी समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती यापुढे क्रियाशील पण एक काम करणार असल्याचं त्यांनी म्हटले. या लढ्यात महिला, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.